हे निसर्ग राजा, तुझे तुलाच ठावे. किती सोसावे, किती झुंजावे, तरीही सर्वांवरती कृपादानच. तुझे हे उदारपण आम्हाला नाही कळत. या जीवसृष्टीमध्ये कितींचं भरणपोषण करतोस, कितींना आश्रय देतोस, कितींची गरज भागवतोस, पण आम्ही मात्र फक्त विध्वंसकच. तुझ्या विविधतेपुढं, तुझ्या सहनशीलतेपुढं आणि तुझ्या उदारतेपुढं नतमस्तक होणं हेच योग्य आहे. मित्र हो, आज आपण विज्ञान युगामध्ये वाढतो आहोत. आज 10 जून 2026. शेवटी सर्व हवामान तज्ज्ञ माघार घेण्याकडं वळले आहेत. आम्ही मोठ्या बडाया मारतो, परंतु ईश्वराचा, निसर्गाचा खेळ नाही कळणार आम्हाला. आमच्यापेक्षा पशु पक्षी, किडे मकोडे तज्ज्ञ म्हटलं तर काही हरकत नाही. कारण का, आम्ही फक्त यंत्राचा आधार घेऊन भरारी मारतोय. मात्र हे जे किडे मकोडे किंवा पक्षी आहेत, वृक्षवेली, हे मात्र या नैसर्गिकतेशी नातं जोडून त्याला अगदी बिलगून चिटकून बसलेले आहेत. आणि म्हणूनच ते बेभान झालेले नाहीत आणि त्यांना अंदाज तुझे कळतात. तुझ्याशी ते संवाद साधतात आणि त्यांच्याशी जे मैत्री करतात ते कुठंतरी थोडंफार पायाला ओलावा लागल्यासारखं, अगदी खोल पाण्यात नाही पण पायाला ओलावा लागल्याप्रमाणे चिंतन करून जे कथन करतात ते योग्य आहे. आज सकाळी आमचे मित्र, आमच्या गावातील एक होतकरू आणि प्रयोगशील तज्ज्ञ तरुण युवक शेतकरी दत्तात्रय मस्कर यांनी सकाळी वर्तवलं, आज संध्याकाळी पाऊस येणार. असे जे नैसर्गिकतेशी किंवा शेतीशी नाळ जोडलेले जे शेतकरी आहेत ते कुठंतरी डेफिनेशन वर्तवू शकतात. नाहीतर यंत्राचा किंवा तंत्राचा वापर करून जे आजवर व्यथन कथन करत आले आहेत त्यांचे अंदाज मात्र आता फेल ठरायला लागलेले आहेत. मग कधी कधी असं वाटतं की आता ईश्वरी सत्ता शासन चालू आहे. कारण आजपर्यंत जे अंदाज 100% खरे ठरत होते ते अंदाज आज 100% खोटे ठरायला लागलेले आहेत. मग या ठिकाणी आज खरी परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये असे जे शेतकरी आहेत, जे शेतीशी मातीशी नाळ जोडलेले आहेत, निसर्गाशी ज्यांचं प्रेम
आपुलकी आहे, हेच फक्त. आणि असंच आपणही व्हावं अशी श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था वाघाचा वाडा अध्यक्ष या नात्याने सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. नक्कीच आज पावसाची शक्यता आहेच.